या ठिकाणी अपेक्षित करताय? मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 2017 ते 22च्या दरम्यान 2 वर्षाचा आपण कोरोनाचा कालावधी सोडला तर 3 वर्षामध्ये जवळजवळ 17 प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेले आहेत. तर ते 17 प्रोजेक्ट कुठले तर 2 गार्डन आपण केले, चरोड उद्यान आणि बेडे उद्यान. 3 शाळा आपण केल्या म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळा, जाधव शाळा, शेवंतबाई दांगट शाळा. 3 दवाखाने आपण केले, वडगाव बुद्रुक चौकामध्ये एक, हायवेच्या परिसरामध्ये एक, वडगाव खुर्दमध्ये एक. आपण 3 ग्राउंड केले, वडगाव बुद्रुकच्या जाधवनगरमध्ये प्लेग्राऊंड केलं, नंतर वडगाव खुर्दमध्ये प्लेग्राऊंड केलं, धायरीमध्ये प्लेग्राऊंड केलं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण जाधवनगरमध्ये 3 मजल्याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं. 500 विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका ज्या ठिकाणी अभ्यास करू शकतील आणि सुसज्ज असं ग्रंथालय आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक मोठी अभ्यासिका पूर्ण केली. महिला बचत गट भवन जे 3 मजल्यांचं आहे, 6 हॉल त्यामध्ये आहेत, 6 दुकानं आहेत, पार्किंग आहे, प्रोसेसिंग युनिट आहे. असं फार मोठं आदरणीय सुषमा स्वराज महिला बचत गट भवन आणि प्रशिक्षण केंद्र अशी फार मोठी एक वास्तू निर्माण केली. 2 अग्निशामक केंद्र आपण आपल्या कार्यकालामध्ये केले. सिंगरोडचा फ्लायओव्हर ब्रिज केला, मेट्रोचा DPR सँक्शन केला, मेट्रोचं काम सुद्धा चालू झालं. एवढी कामं गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आमच्या कार्यकालाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सगळे DP रोड जे आहेत आपल्या वडगाव बुद्रुकमध्ये मधील असतील, वडगाव खुर्दमध्ये असतील, दायरीमधले काही जे DP रोड आहेत ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. वडगाव बुद्रुकचा चौक मोकळा करणे असेल, भाजी मंडई हलवण्याचा विषय असेल किंवा बस स्टॉप वेगळ्या ठिकाणी करण्याचा असेल तर आम्ही सातत्यपूर्ण काम लोकांच्यासाठी लोकांच्या संपर्कामध्ये आम्ही केलेले आहेत. खरं तर हे सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर मध्यंतरी आता 3 वर्षाचा कालावधी प्रशासनाचा होता, नगरसेवक आता महानगरपालिकेला नव्हते. त्यामुळे जे काही आता आपण प्रोजेक्ट केले त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम एक नगरसेवकांचं होतं की महानगरपालिकेचं होतं, याची सध्या अवस्था काय? वास्तविक हे सर्व प्रोजेक्ट जे पूर्ण झाले ते सर्व लोकार्पण झालेले आहेत. सर्व प्रोजेक्ट जे आहेत ते महानगरपालिका वापरते, त्यामुळे त्याचं मेंटेनन्सचा काय विषयच नाही. सर्व महानगरपालिका त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी, हा जो कार्यकाल आहे नॉन वर्किंगचा जो कार्यकाल आहे तो नॉन वर्किंगचा जरी कार्यकाल जरी असला तरी आम्ही माझे सर्व स्टाफ जो आहे जवळ 8 जणांचा स्टाफ गेले 8 वर्ष माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. मी स्वतः त्यामध्ये आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. एखाद्या ठिकाणी पाणी नाही, एका ठिकाणी स्ट्रीट लाईट गेली, एखाद्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे, एखाद्या ठिकाणी कुत्रा मरून पडलेला आहे. ही सर्व कामं जी आहेत आम्ही डे टू डे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला कंप्लीट आली की आम्ही लगेच ती कामं करण्याचा प्रयत्न आमचा राहिलेला आहे. खरं तर तुम्ही एक खेळाडू आहात, खेळाडूसाठी तुमचं या ठिकाणी काम आहे. अनेक स्पर्धा तुम्ही या ठिकाणी घेत असता, त्यामध्ये अनेक विविध चषक असतील किंवा कबड्डीच्या स्पर्धा असतील आणि तुम्ही जे ग्राउंड क्रीडा संकुलासाठी या ठिकाणी बनवलं होतं, आज त्याची अवस्था आपण त्या ठिकाणी बघितली तर एक प्रकारे दारूचा अड्डा तो जणलेला आहे. अनेक दारू पिणारे लोक त्या ठिकाणी वावरतात आणि दारूच्या बॉटल्या त्या ठिकाणी पडलेल्या आम्हाला या ठिकाणी आढळल्या. तेच त्याच्यामुळे मला विचारायचं होतं की नेमका आता याचा मेंटेनन्स हा जो महानगरपालिकेकडे आहे त्याच्याकडे आपलं पण लक्ष देण्याचं कर्तव्य नाही. वास्तविक आता आपण प्रोजेक्ट जे करतो ते चांगल्या भावनेने करतो. ग्राउंड जर केलं तर त्या ठिकाणी क्रीडापटूंनी खेळावं, त्याचं संवर्धन करावं, त्याची काळजी घ्यावी. महानगरपालिकेने त्या ठिकाणी वॉचमन ठेवावेत किंवा गेट करून लॉक लावावेत अशी निश्चितपणे भावना त्यामध्ये असते. मधला 4 वर्षाचा कालावधी जो आहे प्रशासन कारभार पाहत होतं, त्यांना सुद्धा लिमिटेशन्स होत्या. त्यामुळं काही स्थानिक नागरिक त्या ठिकाणी दारू पित असतील, मला माहीत नाही त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, परंतु निश्चितपणे भविष्य काळामध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवून आपण ती सुधारणा करूयात. महानगरपालिकेची कुठलीही वस्तू जी आहे ती एकट्या महानगरपालिकेची नाही, ती सर्व नागरिकांची आहे. नागरिकांच्या उपयोगासाठी केलेले प्रोजेक्ट आहेत आणि त्याचं संवर्धन करणे, संरक्षण करणं महानगरपालिकेबरोबर नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि म्हणून माझी अतिशय नम्रपणे विनंती आहे की आपण एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं, एखाद्या अभ्यासिका केली, एखादं ग्राउंड केलं तर त्याचा वापर करणे आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण करणे, संवर्धन करणे, त्याची निगा राखणे हे नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. महानगरपालिकेने निगा राखायला पाहिजे का तर 100% निगा राखायला पाहिजे, परंतु नागरिकांचं सुद्धा कर्तव्य निश्चितपणे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जी वृत्ती जी आहे सार्वजनिक प्रॉपर्टीचा वापर करण्याची एक पर्टिक्युलर लोकांची वृत्ती आहे. सार्वजनिक प्रॉपर्टी असली की ती सरकारची जागा आहे आणि त्या ठिकाणी आपण काही केलं तरी चालतं, अशी एक वृत्ती काही लोकांची, एखाद्या टक्का लोकांची झालेली आहे की त्या ठिकाणी दारू पिणे, त्या ठिकाणी पत्ते खेळणे, त्या ठिकाणी काही गैरप्रकार करणे
अशी वृत्ती जी आहे समाजामध्ये निश्चितपणे आहे. परंतु आपण वाईट गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टीचा विचार करू की त्या ठिकाणी कबड्डी कबड्डी खेळतात, त्या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळतात, त्या ठिकाणी ओपन जिम मध्ये लोक व्यायाम करतात, त्या ठिकाणी लहान मुलं खेळतात, त्या ठिकाणी शाखा भरते. या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार निश्चितपणे करणं आवश्यक आहे. भविष्य काळामध्ये महानगरपालिका आणि आम्ही स्वतः या भागातील सोशल वर्कर म्हणून या ग्राउंडच्या बाबत निश्चितपणे काळजी घेणार आहोत. सर्व प्रोजेक्ट जे आहेत ते वापरत आहेत, सर्व प्रोजेक्ट चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि मला वाटतं पुणे शहरामध्ये एका वेळेस 16 प्रोजेक्ट करणारा मला वाटतं आम्ही सर्वजण 4 नगरसेवक होतो. राजा ओलायगुडे होते, मी होतो, अजून 2 नगरसेविका आमच्या बरोबर होत्या. आम्ही 4 चौघांनी एकत्र मिळून हे प्रोजेक्ट निश्चितपणे केलेले आहेत. फक्त प्रोजेक्ट करण्यामध्ये आम्ही वेळ घालवला का तर अजिबात नाही. आम्ही बाकी सर्वांगीण प्रगती आपल्या प्रभागाची कशी होईल याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं. मग कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची समस्या आहे. 24/7च्या अंतर्गत आपण 4 एलिव्हेटेड वॉटर टँक बांधल्या, म्हणजे 35 लाखाच्या 2 आणि 45 लाखाच्या 2 वॉटर टँक. त्या कुठे बांधल्या? एक तर तुकाईनगरला एक बांधली, हायब्लिस सोसायटीच्या तिथे एक बांधली, मधुकोसला एक बांधली आणि आपल्या DSKच्या पायथ्याला एक पाण्याची टाकी बांधली. या पाण्याची टाकी बांधल्यानंतर फिल्टर वॉटरचं सप्लाय त्याला दिला आणि आता त्या भागातील पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे सोडवलेला आहे. आणि म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सर्वांगीण प्रगती, पर्यावरणाचं संवर्धन, प्रदूषणापासून मुक्ती आणि पाणी टंचाईपासून मुक्ती हे आपलं निश्चितपणे उद्दिष्ट आहे. आणि मला वाटतं मी स्वतः BE सिव्हिल आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COP मधनं माझं BE झालेलं आहे. ME टाउन प्लॅनिंग मी केलेलं आहे. माझं थोडंसं नॉलेज जे आहे टेक्निकली त्याचा वापर पुणे शहराच्या कामकाजामध्ये मला निश्चितपणे होतो. भविष्य काळामध्ये आपण सर्व जी उपलब्धी आहे ती निश्चितपणे त्याचा वापर करणार आहोत आणि त्यासाठी लोकांचा सहभाग सुद्धा निश्चितपणे गरजेचा आहे. पंचवार्षिक मध्ये जे काही आपले उद्दिष्ट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नरेचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणचा भाजी मंडईचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडी असेल, याच्यावर नेमकं कशा पद्धतीने काम होणार आहे? आता तुम्ही पाहिलं असेल की ओव्हरऑल जर आपल्या प्रभागाचा जर विचार केला, 34 प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये समस्या ज्या आहेत त्या समस्या मला वाटतं पाणी टंचाईची समस्या नरे भागामध्ये नव्याने समाविष्ट गाव आहे, खूप मोठी लोकसंख्येची डेन्सिटी त्या भागामध्ये आहे. आणि आपल्याला काय करावं लागेल तर सध्या रॉ वॉटर जे आहे त्या भागामध्ये पुरवलं जातं. पाण्याची टाकी जे आहे त्या लिमिटेड आहेत आणि डायरेक्ट कॅनॉलमधनं पाणी घेतलं जातं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि ते व्यस्त प्रमाणामध्ये आहे. काही ठिकाणी 20 मिनिटं पाणी येतं, काही ठिकाणी 10 मिनिटं पाणी येतं, काही ठिकाणी 5 मिनिटं पाणी येतं. परंतु भविष्य काळामध्ये आपण नरेगावचे 5 झोन केलेले आहेत. माननीय खाते प्रमुख असतील, अभियंता असतील यांच्यावर चर्चा करून नरेगावच्या पाणी डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून 5 झोन आपण केलेले आहेत. ते 5 झोन कुठले तर एक गावठाणाचा झोन आहे, एक मानाजीनगरचा झोन आहे, एक आपला भूमकर वस्ती पासून बारंगणी माळ्यापर्यंतचा झोन आहे, एक अभिनव कॉलेजचा झोन आहे आणि हायवेच्या पलीकडचा भाग जो आहे त्याचा एक झोन आहे. असे 5 झोन आपण निश्चितपणे केलेले आहेत. त्या 5 झोनमध्ये 5 पाण्याच्या टाक्या 24/7च्या अंतर्गत आपण करणार आहोत. सध्या आपण रॉ वॉटरची अजून एक लाईन डेव्हलप करणार आहोत आणि ती 12 इंची लाईन जी आहे, पंपिंग स्टेशन नवीन 12 इंची लाईन आपण तातडीने 2 महिन्यामध्ये डेव्हलप करून सध्या रॉ वॉटर जे आहे 1.5 तास प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज 1.5 तास पाणी 135 लिटर पर डे पर कॅपिटा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. माझं एकच वचन निश्चितपणे लोकांना आहे की पहिलं उद्दिष्ट जे आहे तर टँकर मुक्त परिसर हा करण्याचा आहे. मग तो धायरी असेल, नरेगाव असेल किंवा वडगावचा, मला वाटतं वडगावमध्ये कुठं तशी परिस्थिती नाही, पण चुकून सुद्धा असली तरी टँकर मुक्त परिसर हा आपला निश्चितपणे करण्याचा आपला मानस आहे. वाहतूक कोंडीच्या बाबत तुम्ही जर विचाराल तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा पूर्ण पुणे शहरामध्ये आहे. त्यासाठी काय करावं लागेल, भारतीय जनता पार्टी म्हणून आपण रिंग रोड करतोय, आपण SC MTR म्हणून पुणे शहरामध्ये अंडरग्राउंड एक वर्तुळाकार रिंग रोड करतोय. नंतर इतर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज करतोय, काही ठिकाणी अंडरग्राउंड बोगदे तयार करतोय. हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून ही डेव्हलपमेंट आहे. 34च्या प्रभागाच्या बाबत बोलायचं झालं फक्त तर आपण सर्व DP रोड जे आहेत, समजा भूमकर चौक ते बारंगणी मळा 30 मिनिटाचा DP रोड आहे. नंतर आपला अरुणबाग ते लाडली स्टडी सेंटर 24 मिनिटाचा DP रोड आहे. GSPM ला 18 मिनिटाचा DP रोड आहे. नंतर या सर्व DP रोडला क्रॉस होणारा एक 12 मिनिटाचा DP रोड आहे. हे सर्व DP रोड जे आहे अतिक्रमण मुक्त करून, म्हणजे त्या DP रोडवरती ST लाईन आहे, LT लाईन आहे, बेकायदेशीर पार्किंग आहे, शेड आहे, हातगाड्या आहेत,
भाजी मंडई आहे, अशा प्रकारचं बेकायदेशीरपणे सर्व डीपी रोडवरती अतिक्रमण झालेलं आहे. सर्वात पहिले आपली ऍक्शन काय असणार आहे, सर्व मार्किंग करून घेणे, सर्व रस्ता अतिक्रमण मुक्त करणे, तातडीने तो कच्चा स्वरूपात मध्ये रस्ता करणे, त्या ठिकाणी डिवायडर टाकणे आणि भूमकर चौकामध्ये एक अंडरपास करायचा आणि अरुणबागमध्ये एक अंडरपास करायचा, जेणेकरून स्थानिक ट्रॅफिक जे आहे त्या हायवेच्या ट्रॅफिकला कंजेशन होणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत. वाहतूक कोंडी दोन प्रकारे आपल्या भागामध्ये होती, एक तर हायवेच्या ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडी आणि सर्व जे रोड्स जे आहेत डेव्हलपमेंटमध्ये सर्व रस्ते जे आहेत ते डेड झालेले आहेत. म्हणजे कुठलाही रस्ता एखाद्या लेनला गेला तर तो कुठंच कनेक्टेड नाहीये. मग ते जाण्यासाठी एकच रोड आणि येण्यासाठी एकच रोड, अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात 90% नरेगावमध्ये झालेली आहे. वडगाव बुद्रुकमध्ये पूर्वी तशी परिस्थिती होती का, तर निश्चितपणे होती. वडगाव बुद्रुक चौक तुम्ही पाहिला असेल, पूर्वी त्या ठिकाणी बस स्टॉप होता, त्याच ठिकाणी भाजी मंडई, त्याच ठिकाणी रिक्षा स्टँड, त्याच ठिकाणी मंदिर, त्याच ठिकाणी इतर हातगाड्या, अशी परिस्थिती निश्चितपणे होती. आजची परिस्थिती काय आहे, वडगाव बुद्रुकचा चौक आपण मोकळा केला, मंदिर जे आहे ते बाजूला घेतलं, भाजी मंडई हलवली, बस स्टॉप हलवला, ट्रान्सफॉर्मर हलवले, पूर्ण चौक मोकळा केला. आणि तो डीपी रोड जो आहे पूर्वी काळी त्या भागामध्ये 10 फुटाचा डीपी रोड होता, वडगाव बुद्रुक चौक ते म्हशीचा गोठा, आज तो रस्ता आहे जो आहे तो पूर्ण आपण डीपी रोड पूर्ण केलेला आहे. लोकांना कन्व्हिन्सिंग केलं, स्थानिकांनी मदत केली आणि तो रस्ता झाला. आज त्या रस्त्यावरती 25 सोन्याची दुकानं त्या रस्त्यावरती झालेली आहेत. म्हणजे प्रगती झाली का, तर निश्चितपणे प्रगती झाली. त्यासाठी प्रयत्न झाले का, निश्चितपणे प्रयत्न झाले. आम्ही काम करत असताना भेदभाव कधीच केले नाही, आम्ही काम करत असताना जनतेला कधीच त्रास दिला नाही, आम्ही काम करत असताना बिल्डर लोकांना कधी त्रास दिला नाही. आम्ही फक्त आमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. माझी लोकांना अतिशय नम्रपणे आव्हान आहे, भेदभाव न करता आपण चांगल्या माणसाला मतदान करणे खूप गरजेचं आहे. आमचा जो पॅनल आहे तो सर्व काम करणारा पॅनल आहे. मला वाटतं मी स्वतः बी सिव्हिल आहे, कोमलताई नवले BSc आहेत, राजेभाऊंचा 10 वर्षाचा अनुभव आहे, आमचे भूमकरताई ज्या आहेत त्या सुद्धा एक वेळा झेडपी, एक वेळा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा मुलगा सुद्धा सरपंच होता. असे चांगली काम करणारी टीम पॅनल म्हणून आमचे आहे. आणि मला वाटतं आमचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र आहोत, एकत्रितपणे काम करतोय. भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणे प्रगतीच्या दृष्टिकोनाने वाटचाल करणार आहे. आमचं नेतृत्व जे आहे आदरणीय भीमराव अण्णा तापकीर, आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, हे सर्वजण आम्हाला सपोर्टिंग रोलमध्ये आहेत. त्यामुळं पाण्याची समस्या असो, वाहतूक कोंडीची समस्या असो, डीपी रोड करण्याची समस्या असो, या भागामध्ये काही अम्युनिटी स्पेस ताब्यात घेऊन गार्डन करायचं असेल, या भागामध्ये विरंगुळा केंद्र करायचं असेल, या ठिकाणी ग्राउंड करायचं असेल, नरेगावमध्ये आपल्याला शाळा करायची असेल महानगरपालिकेची, नरेगावमध्ये आपल्याला बस स्टॉप करायचा असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत डेव्हलपमेंट करत असताना आम्ही सर्वजण एकत्रितपणे करणार आहोत. आणि म्हणून माझी विनंती आहे की व्यक्ती जो आहे, काम करणारा व्यक्ती आपण निवडून देणं गरजेचं आहे. माझ्या 5 वर्ष कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण दररोज काम करत होतो, रस्त्यावरती, सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख ही राहिलेली आहे. सर्व जे फर्स्ट टाइम वोटर आहे, सर्व तरुणांना, सर्व एज्युकेटेड लोकांना माझी विनंती आहे की आता राजकारणामध्ये क्वालिफाईड लोकांचं परिवर्तन हे होणं खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये नवीन भारत जर घडवायचा असेल तर तुम्हाला हा विचार करावा लागेल. माझी विनंती आहे की आमचा सर्व पॅनल हा सक्षम आहे आणि प्रभाग क्रमांक 34 मधील सर्व नागरिकांना विनंती आहे, तुम्ही कमळ जे आहे 4ही ठिकाणी, म्हणजे अ गटामध्ये मी स्वतः हरिदास चरवळ, ब गटामध्ये कोमल सारंग नवले, क गटामध्ये आदरणीय भूमकरताई ज्या आहेत त्या आमच्या बरोबर आहेत, ड गटामध्ये राजेभाऊ लायगुडे, असं निश्चितपणे आम्ही 4 जण आहेत. मला वाटतं ही जी भविष्य काळातली प्रगती जी आहे ती आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. आणि म्हणून तुम्ही ही नावं निश्चितपणे ध्यानात ठेवायलाच पाहिजे. परंतु तुम्ही कमळ चिन्ह जरी ध्यानात ठेवलं, ते कमळ कोणाचं आहे, ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कमळ आहे. ते कमळ कोणाचं आहे, ते जगामध्ये जे नेतृत्व करतात त्या नरेंद्र मोदींचं कमळ आहे आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यांचे अनुयायी आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्ही हिंदुत्वाचा विचार करून तुम्हाला सर्वांना मतदान मागत आहे. ते मतदान आपण करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि शेवट रोडला, राजाराम पूल ते खडकवासला भविष्य काळामध्ये चांगलं काम जे आहे सर्वांगीण, ते प्रगतीचं आपण निश्चितपणे करणार आहोत. मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मी कधीच माझ्या प्रभागाची हद्द, माझ्या प्रभागाचे लिमिटेशन कधीच पाहिले नाही. मी ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती पाहिली, आपल्या भागाची प्रगती कशी होईल,
म्हणजे मी DSK ला सुद्धा ड्रेनेज लाईनचं काम केलं, 75 लाख रुपये बजेट टाकले. मी दायरीमध्ये 12 इंचीची लाईन पाण्याची टाकली. नंतर सिंगोड रोडला फ्लायओव्हर ब्रिजचं काम केलं, किंवा खडकवासला ते हडपसर जो सायकल ट्रॅकचं बजेट टाकलं होतं. हे सगळे वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणून माझी विनंती आहे आमच्याबरोबर काम तुमचं खूप छान आहे आणि खरं तर तुम्ही जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे या ठिकाणी. परंतु आपले देखील काही लिमिटेशन आहेत. एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारू इच्छितो. तुम्ही इच्छुक होता, तुमच्यासोबत अजून काही कार्यकर्ते या ठिकाणी इच्छुक होते आणि त्यामध्येच एक बंडखोरी देखील आता आपल्या विरोधात या ठिकाणी झाली. काय वाटतंय, एकंदरीत काही फटका बसेल का त्या उमेदवारीचा आणि मतावर काही परिणाम पडेल? हे पहा, आता लोकशाही आहे, प्रत्येकाला लढवण्याचा अधिकार आहे. आणि बंडखोरी कुणी केली त्यापेक्षा काम कोण करते ह्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. प्रत्येकाला त्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला पार्टीने त्यांचे उमेदवार दिलेत. मी माझ्या पार्टीचा उमेदवार आहे. माझ्या पार्टीचं संकल्प पत्र आलेलं आहे. माझ्या पार्टीचं भविष्याचं व्हिजन आम्ही ठेवलेलं आहे. माझं स्वतःचं व्हिजन भविष्य काळामध्ये मी ठेवलेलं आहे. इतरांच्या बाबत बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाही. मी माझ्या बाबतीत निश्चितपणे बोलू शकतो. मी माझ्या बाबतीत एकच सांगू शकतो की मी चांगलं काम करणारा व्यक्ती आहे. माझं एज्युकेशन आहे, माझं भविष्यातलं व्हिजन क्लिअर आहे. भविष्य काळामध्ये आपल्या भागाची प्रगती कशी करायची याबाबत मी कायम तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. चळवळीतला कार्यकर्ता मी आहे. माझं चारित्र्य चांगलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की मी इतरांच्या बाबत बोलण्यापेक्षा मी चांगला आहे म्हणून तुम्ही मतदान करा, असं निश्चितपणे मी आवाहन करेन. तर आता काहीच दिवस आपल्या प्रचारात शिल्लक आहेत. कोणत्या मोठ्या नेत्यांची सभा किंवा रॅली या ठिकाणी आयोजित केली आहे? वास्तविक पाहता आता 11 तारखेला आमची आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑनलाईन सभा आम्ही सुहासिनी मंगल कार्यालयामध्ये घेतलेली आहे. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. 13 तारखेला आमची मोठी सभा माननीय नामदार मुरलीधर अण्णामोहोळ यांची सभा होणार आहे. आणि आमची टू व्हीलर रॅली सुद्धा 5,000 टू व्हीलरची रॅली सुद्धा आम्ही काढणार आहोत. आणि आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास आहे की जनता आमच्या बरोबर आहे. तुम्ही जर चाचपणी केली तर लोकांच्या मनामध्ये तुम्हाला जाणवेल की लोकांच्या मनामध्ये एकच आहे की चांगल्या लोकांना मतदान करायचं आणि उच्च नेतृत्व जे आहे त्यांना मतदान करायचं. 500 वर्षामध्ये जे झालं नाही ते आत्ता झालं. राम मंदिर आपलं जे आहे, श्रीरामाचं मंदिर जे आहे ते झालं. म्हणजे ज्या अशक्य गोष्टी ज्या पक्षाने शक्य केल्या त्या पक्षाबरोबर लोकांची राहण्याची मानसिकता आहे. आणि म्हणून तुम्ही भविष्य काळात पाहताल की चांगल्या मताधिक्याने चांगल्या मताने आम्ही निश्चितपणे निवडून येऊ. कोण कुठे गेलं, कोण काय करतंय, त्यांना त्यांचं व्हिजन होतं ते त्यांनी केलं. परंतु ज्यांना भविष्यामध्ये आपल्याला फ्युचर करायचं आहे, प्रगती करायची आहे, आपल्या भागाची खरी आपल्या तळमळ आहे, त्या गोष्टीचा विचार करून आमची पार्टी मोठी आहे. 16-17 जण इच्छुक होते. 16-17 जणांमधनं 4 जणांना तिकीट मिळणार होतं. 4 जणांना तिकीट मिळालं. राहिलेले लोक पार्टीबरोबर काम करतायत आणि पार्टीमध्ये काम करणारे लोक भविष्य काळामध्ये त्यांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल आहे. हे मी पार्टीचं वर्कर म्हणून आणि संघटनेमध्ये कार्यकर्ता म्हणून सांगतो की संघटनेमध्ये जो राहील, संघटनेमध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल तोच भविष्य काळामध्ये प्रगती करू शकेल, हे निश्चितपणे ठरलेलं आहे. माईक फ्रेम मध्ये नाही घेतलं का?